तर आता लाडकी बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट पण आहे. आपण जे आता 2-3 जे व्हिडिओ बनवलेला आहे, तर यामध्ये आपल्याला प्रतिसाद पण चांगला भेटलेला आहे आणि जे लाडकी बहिणींसाठीचे ई-के-वाय-सी ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाही, तर अशा सर्व लाडकी बहिणींसाठी जे हप्ता त्यांचा ₹1500 जे थांबलेला आहे, ते सगळ्यांना ते हप्ता त्यांचा चालू करण्यासाठी आता संधी आपल्याला भेटणार आहे. आणि यासाठी त्या बाबतीत आता जळगावमधून पण एक नोटीस आलेली आहे. आपण आता पाठीमागच्या मध्ये जर व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही व्हिडिओ, तर त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पण नोटीस आहे. बाकीच्या दुसऱ्या आणि जिल्ह्यातील पण नोटीस आहे. तर आता जळगाव मधून पण आलेला आहे. तर जळगाव मधनं जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि कमेंट फक्त हेच करा तुम्ही की ई-के-वाय-सी संधी म्हणून. कमेंट फक्त एवढंच करा. संधी भेटायला हवी म्हणून कमेंट करा. ई-के-वाय-सी संधी म्हणून कमेंट करा चालेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आता ई-के-वाय-सी करायला ऑनलाईन वेबसाईटवर फॉर्म भरायला चालू होणार का त्याच्या अगोदर ऑफलाईन चालू होणार आहे. तर या बाबतीत पण आता आपण माहिती जाणून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये काय आहे अपील आणि ह्यामध्ये लाडकी बहिणींना तुम्हाला पण सहभाग व्हायचा आहे. तुम्ही पण ह्यामध्ये सहभाग व्हायचा आहे कारण की तुम्ही जेवढं सहभाग होणार तर सरकारकडून आपल्याला संधी भेटणार आहे आणि लवकरात लवकर भेटणार आहे. तर ह्या बाबतीत मी तुम्हाला आता ही जी नोटीस आहे ती नोटीस तुम्हाला मी आता दाखवतो. स्क्रीनवरती आता तुम्हाला नोटीस पण येईल बघा. आता बघा मी तुम्हाला स्क्रीनवर येणार आहे. लाडकी बहीण योजना खुशखबर अपात्र लाडक्या बहिणींचे ₹1500 पुन्हा सुरू होणार. शासनाकडून अपीलाची संधी. ग्रामीण भागातील महिलांच्या घरगुती अर्थकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून अन्यायकारकपणे वगळलेल्या महिलांसाठी पुन्हा अपील करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्णयामुळे संबंधित महिलांना दरमहा मिळणारा ₹1500 आर्थिक लाभ तत्काळ थांबणार असून लाखो कुटुंबांच्या मासिक अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही त्यांचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. तर हे भरपूर ह्यामध्ये लाडकी बहीण जे आहेत अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर ह्यामध्ये 54 लाख लाडकी बहीण अपात्र ठरवलेले आहेत. तर ह्यामध्ये 54 लाख लाडकी बहीण जे आहेत तर त्यांना आता ई-के-वाय-सी करायला संधी कसं भेटणार आणि ह्यांना ई-के-वाय-सी ची मुदत भेटून ह्यांना ह्यांचं जे लाभ आहे ते कसं सुरू होणार आहे. तर ह्यामध्ये पण ह्यांनी सगळं जे आहे दर्शवलेलं आहे. ह्यामध्ये आता पुढे नोटीस बघा काय सांगितलेलं आहे ह्यावर की महायुती सरकारने जून 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा होता. त्यानुसार सुरुवातीपासूनच या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रारंभी 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये 2,47,00,000 लाडकी बहिणी ह्यांच्यापेक्षा जास्त सुद्धा लाडकी बहिणींनी नोंदणी केली होती लाडकी बहीण योजनेसाठी. तर ह्यामधनं जर बघितले तर आता लाडकी बहीण कमी होत चाललेले आहेत. तर ह्या बाबतीत त्यांनी आता अजून नोटीस काय सांगितलेले आहे पुरेशी घरे उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पण आहे बघा आता देवेंद्र फडणवीस यांचे. काही प्रकरणामध्ये कुटुंबातील उत्पन्न निकषापेक्षा जास्त असतानाही अर्ज मंजूर झाल्याचे दिसून आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने नोंदणी करून लाभ घेतल्याचेही उघड झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. ह्यामध्ये आता जे एवढं विलंब होत आहे लाडकी बहिणीच्या या म्हणजे हप्त्या सुद्धाला आणि ई-के-वाय-सी ला एवढं त्यांनी उशीर का करत आहे की नवीन ई-के-वाय-सी सुरू करण्यासाठी. कारण की भरपूर असे जे आहेत की पुरुष ह्यामध्ये त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. तर ह्यामध्ये सगळ्यांचं हे चेकिंग चालू आहे. अजून 30 एप्रिल पर्यंत जी मुदत होती त्या 30 एप्रिल नंतर जे अजून जे फॉर्म आहेत ते चेकिंग करून त्यानंतर त्यांनी ई-के-वाय-सी साठी आपल्याला संधी देणार आहेत आणि ते जे त्या बाबतीत ई-के-वाय-सी बाबतीत अपडेट काय आहे आता पुढे नोटीस मध्ये बघूया त्यांना कधीपर्यंत संधी भेटणार आहे. तर आता बघा यामध्ये पुढे काय ई-के-वाय-सी प्रक्रियेचा हा या संपूर्ण घडामोडीत महत्वाचा वाटा राहिला. मार्च अखेरपर्यंत 68 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली. सुमारे 14 लाख महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण करून आपण अपात्र असल्याचे सिद्ध केले. यामुळे अपात्राची संख्या काही प्रमाणात घटून 54 लाखावर आली. तरी देखील हा आकडा लक्षणीय असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जर बघितले तर ह्यामध्ये आता त्यांनी काय सांगितलं की 68 लाख लाडकी बहीण लाभार्थी जे आहेत ते अपात्र ठरले होते. 68 लाख लाडकी बहीण. त्यामधले जर बघितले तर आता 30 तारखेपर्यंत जी ई-केवायसी जी मुदत होती लाभार्थी दुरुस्ती करण्यासाठी, तर ह्यामध्ये जर बघितलं तर 14 लाख महिलांनी दुरुस्ती केलेली आहे. 14 लाख महिलांनी. तुम्ही तुमचं दुरुस्ती झालेलं आहे का नाही आणि दुरुस्ती होऊन सुद्धा तुमची ई-केवायसी दुरुस्ती होऊन सुद्धा तुम्हाला हप्ता आलेला नाही, असे कोणते लाडकी बहिणी त्यांनी सुद्धा कमेंट करा. म्हणजे मला पण कळेल की कोणाकोणाचा असा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे या बाबतीत पण आपल्याला सांगायला बरं होईल. तर ह्यामध्ये आता शासनाने काय पाऊल उचललेलं आहे ह्यामध्ये आता पुढे बघूया. आता बघा, तर दुसरीकडे शासनाने म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक महिलांकडून चुकीची नोंद किंवा तांत्रिक त्रुटीमुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या तक्रारी येत असल्यामुळे पुन्हा पडताळणीची गरज अधोरेखित होत आहे. यामध्ये बघा लाडकी बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, मी या बाबतीत मी तुम्हाला नोटीस पण दिलतो आणि अपडेट पण दिलतो. यामध्ये शासनाने पण काय सांगितलं आहे की जे अपात्र लाडकी बहीण आहेत आणि ही पात्र लाडकी बहीण आहेत यांच्यासाठी जर बघितले तर जे भरपूर असे लाडकी बहीण आहेत की त्यांच्याकडनं चुकी झाली होती, तर त्यामध्ये जे अपात्र जे लाडकी बहीण आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं तर भरपूर लाडकी बहीण जे आहेत की त्यांनी त्यामध्ये त्रुटी आणि नोंद त्यांनी करत होते की आमची तक्रार आहे म्हणून की लाडकी बहिणीची आमची ई-केवायसी झालेलीच नाहीये आणि त्यासाठी संधी भेटावी म्हणून. तर त्यामुळं सगळ्या जे लाडकी बहीण आहेत की बाकीच्या लाडकी बहिणींना हे दुरुस्तीसाठी त्यांनी मुदत दिली. आता जे आहे आपल्याला तक्रार काय करायची आहे की आपल्याला ई-केवायसी करायलाच भेटली नाहीये आणि आमची ई-केवायसी करून सुद्धा आम्हाला हप्ता भेटलेला नाहीये. तर ही आपल्याला आता तक्रार करायची आहे आणि ह्या बाबतीत जरी आता पुढे ह्यामध्ये लास्ट नोटीस त्यांनी काय सांगितलेलं बघा. अपील प्रक्रियेद्वारे संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी दिली जाऊ शकते. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं ना, तर बघा ह्यामध्ये शासनाने काय सांगितलेलं आहे की जे अपात्र लाडकी बहीण आहेत त्यांना अपील प्रक्रियेद्वारे, म्हणजे की आपली जी तक्रार आहे ते तक्रार करायचं कागदपत्रे आणि कसं कागदपत्रे काय करून असं संधी पण आपल्याला देऊ शकतात म्हणून त्यांनी सांगत आहेत. तथापि या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार अपील प्रक्रियेचे स्वरूप, कालमर्यादा आणि निकष याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये आपल्या जेवढ्या लाडके बहिणींकडून जे अपील किंवा जे तक्रार येईल त्यावरून त्यांनी निर्णय लवकरात लवकर घेऊ शकतो म्हणून सांगत आहेत. तर तुम्ही तुमचं काही सुद्धा कधीपासून तुमचा हप्ता बंद झालेला आहे, तुमचं प्रॉब्लेम जे आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जेवढं होईल तेवढं मी पण ह्या बाबतीत जर मी आता अनेकदा ऑफिसमध्ये जाऊन विचारून येतो की तक्रारीसाठी जर आपल्याला काय फॉर्म द्यायचं लागेल तर त्या बाबतीत पण आपण तक्रारीसाठी फॉर्म द्यायचा प्रयत्न करूया. तर मी म्हणून सांगतो लाडकी बहिणींनो, जेवढं जे होईल तेवढं जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं जे काय प्रॉब्लेम असेल. मी तुम्हाला सांगितलेलं पण व्हिडिओमध्ये ते कमेंट करा, म्हणजे मी लवकरात लवकर मी ऑफिसमध्ये जाऊन मी तुमच्यासाठी पण मी प्रयत्न करतो. तर म्हणून अशा नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मला पण छान वाटेल.